तर आज आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स बघणार आहोत. भूतकाळातील हा एक उपप्रकार आहे ज्याला आपण मराठीमध्ये चालू किंवा अपूर्ण भूतकाळ म्हणतो. बघा, हा काळ एखादी घटना भूतकाळात चालू होती आहे किंवा ज्याला आपण म्हणतो एखादी घटना भूतकाळामध्ये चालू होती हे दर्शवण्यासाठी वापरला जातो. परत एकदा सांगतो, एखादी घटना भूतकाळामध्ये चालू होती हे दर्शवण्यासाठी हा काळ वापरला जातो. परत तुम्ही जेव्हा कुठलाही टेन्स कुठलाही काळ शिकता, दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. ते म्हणजे तुमचे असणारे सब्जेक्ट आणि काळानुसार त्या सब्जेक्ट सोबत येणारे हेल्पिंग. तर आपण जर काळाची रचना किंवा या काळाचे काही फॉर्म्युलेज बघायला सुरुवात केली तर आपल्याला माहिती आहे ॲज युजुअल कुठल्याही वाक्यामध्ये सुरुवातीला तर सब्जेक्ट असतो. भूतकाळ आहे आपला, पास्ट टेन्स आहे, त्यामुळं सब्जेक्ट सोबत यानंतर वाक्यामध्ये येणार वॉज किंवा वेअर या दोन सहाय्यकारी क्रियापद म्हणजे आपल्या योग्य ते सब्जेक्ट सोबत ही काय सहाय्यकारी क्रियापद आपल्याला वापरायचे आहेत. त्यानंतर पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे, अपूर्ण पूर्ण वर्तमान काळ ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, अपूर्ण काळ जो असतो म्हणजे क्रिया एखादी चालू आहे दर्शवण्यासाठी वापरला जातो. आणि मी तुम्हाला सांगितलं काळ सिंपल प्रेझेंट कंटिन्युअस असू द्या, पास्ट कंटिन्युअस असू द्या किंवा फ्युचर कंटिन्युअस असू द्या, या तिन्ही काळामध्ये तुम्हाला मुख्य क्रियापदाचं चौथं रूप लागायचंय म्हणजेच वर्बला आयएनजी लागलेला असतो, पुरला शेवटी ऑब्जेक्ट. ही तर रचना झाली सब्जेक्ट प्लस वाज वेअर प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट. मग कुठल्या सब्जेक्ट सोबत कुठलं हेल्पिंग वर्ब वापरायचं या ठिकाणी एकदा आपण नजर टाकूया. या ठिकाणी काही सब्जेक्ट आहेत बघा, आय, वी, यू आणि दे. या सब्जेक्ट पुढे तुम्हाला नेहमी विअर ही हेल्पिंग वर्ब लागणार. तर ही, शी आणि इट यांच्या पुढे वॉज ही हेल्पिंग वर्ब लागणार. लक्षात ठेवा, कुठल्या सब्जेक्ट सोबत कुठलं हेल्पिंग वर्ब लागल चार्ट जर तुमच्या लक्षात आला तर बऱ्यापैकी तुम्हाला अडचण कमी यायला लागते. प्रत्येक वेळेस तुम्हाला नियम पाठ करण्याची गरज नाही. कधी कधी स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन डोक्यात ठेवा, नक्कीच लक्षात राहायला लागेल. राहिला प्रश्न फक्त शेवटचा, जर आपलं नाउन एकवचनी म्हणजे सिंग्युलर असेल तर त्यासोबत आपला हेल्पिंग वर्ब वाज येणार. जर आपलं नाउन प्लुरल असेल म्हणजे अनेक वचनी असेल तर त्याच्यासोबत वेअर हे हेल्पिंग वर्ब येणार. बघा, दिलेल्या चार्ट नुसार आपण काही वाक्य करून बघू म्हणजे आपल्याला याचे कन्सेप्ट सुद्धा क्लिअर होतील. बघा, आपण यापैकी कुठला एक सब्जेक्ट घेऊ शकतो. सुरुवातीलाच आपण एक नाउन घेऊ. काय घेऊ बरं आपण? डॉक्टर्स वेअर ट्रीटिंग पेशंट्स. आता तुम्ही म्हणता सर हे काय आहे? डॉक्टर आहेत. डॉक्टर हा सिंग्युलर नाउन नाहीये, प्लुरल नाउन आहे. डॉक्टर, डॉक्टर नंतर हेल्पिंग वर्ब येणार वेअर. ट्रीटिंग, डॉक्टर्स जे होते हे काय करत होते बरं? पेशंटला तपासत होते, त्यांचा उपचार करत आलेले होते, घटना पूर्ण झालेली नाहीये. डॉक्टर वेअर ट्रीटिंग द पेशंट. डॉक्टर हे काय करत होते? रुग्णांची तपासणी करत आलेले होते. ही घटना भूतकाळामध्ये चालू होती हे दर्शवण्यासाठी आपण हा काळ वापरतो. लक्षात ठेवा, आपण शी हे हेल्पिंग वर्ब घेऊ. शी नंतर येणार वॉज हे सहाय्यकारी क्रियापद. शी वॉज. चला परत एक आपण वर्ब घेऊ वेगळं. शी वॉज ड्राईव्ह. ड्राईव्हचं होणार ड्रायव्हिंग द कार. काय करत होती बरं? ती कार चालवत होती. प्रक्रिया ही भूतकाळामध्ये चालू होती. शी वॉज ड्रायव्हिंग अ कार. शी वॉज ड्रायव्हिंग अ कार. सब्जेक्ट नंतर येणार हेल्पिंग वर्ब. योग्य ते हेल्पिंग वर्ब येणार. कधी पण लक्षात ठेवायचं आपल्या सब्जेक्ट सोबत आपला सब्जेक्ट सिंग्युलर म्हणजे एकवचनी असेल तर एकवचनी सहाय्यकारी क्रियापद. आपला जर सब्जेक्ट म्हणजे आपला जर कर्ता हा अनेक वचनी असेल तर वेअर हे सहाय्यकारी क्रियापद यायला भूतकाळामध्ये म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये. तर शी वॉज ड्रायव्हिंग हे बिफोर आहे आणि उरलेला पोर्शन हा नेहमी ऑब्जेक्ट असतो. लक्षात ठेवा. यानंतर एक वाक्य यूचं घेऊ आपण. यू बघा मित्रांनो, यू नंतर काय यायला पाहिजे? हेल्पिंग वर्ब सहाय्यकारी क्रियापद वेअर यायला पाहिजे. यू वेअर. काय घ्यायचं वर्ब याच्यासोबत? आस्क. आस्कला जर आपण आयएनजी म्हणजे याचा बिफोर फॉर्म घेतला, यू वेअर आस्किंग मेनी क्वेश्चन्स. यू वेअर आस्किंग मेनी क्वेश्चन्स. या काळामध्ये बघा तुम्हाला आपला सब्जेक्ट जो आहे तो यू आहे आणि यू सोबत नेहमी तुम्हाला जर पास्ट टेन्स असेल, कंटिन्युअस टेन्स असेल किंवा
कंटिन्युअस टेन्स असेल पास्ट मध्ये तर तुम्हाला नेहमी वॉज किंवा वेअर हे सहाय्यकारी क्रियापद मिळतील. मग यासोबत तुमचा योग्य सहाय्यकारी क्रियापद वेअर असेल. यू वेअर नेहमी तुमचा मुख्य क्रियापद काय असणार आहे बरं? क्रियापदाचा चौथा फॉर्म ज्याला आपण बिफोर म्हणतो. यू वेअर आस्किंग, उरलेला जो पोर्शन असतो तो ऑब्जेक्ट असतो आपला. एक शेवटचं वाक्य बघूया. पुढचं वाक्य बघू आपण. आय सोबत काय यायला पाहिजे बरं? आय वॉज या ठिकाणी आपण चेंज करू. आय वॉज गडबड होगी. आय वेअर का आय वॉज ठीक आहे. आय वॉज डान्सिंग इन द रेन. आय वॉज डान्सिंग इन द रेन. या ठिकाणी आपण आय सोबत कुठला सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब घेतला बरं? वॉज हा हेल्पिंग वर्ब घेतला. आय हा सिंग्युलर आहे. यानंतर यासोबत येणार सहाय्यकारी क्रियापदाचा चौथा फॉर्म आणि रिमेनिंग पोर्शन काय आहे बरं? ऑब्जेक्ट राहील. म्हणजे काय? मी पावसात नाचत होतो. क्रिया ही अपूर्ण होते, पूर्ण झालेली नव्हती. लक्षात ठेवा मित्रांनो. तर आय वॉज डान्सिंग इन द रेन ही वाक्यरचना आपली पास्ट कंटिन्युअस या वाक्याची राहील. त्याला आपण चालू अपूर्ण भूतकाळ म्हणतो. लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला फक्त सब्जेक्ट आणि सब्जेक्ट नुसार त्यांचे हेल्पिंग वर्ब आणि मुख्य क्रियापदाचा फॉर्म या तीन गोष्टी लक्षात ठेवला तर कुठलाही काळ सहजरित्या तुम्हाला ओळखता येतो. या तीन गोष्टींची मात्र तुम्हाला नक्कीच काय असायला पाहिजे? ओळख असायला पाहिजे. यावर प्रॅक्टिस करत चला, तुम्हाला नक्की समजायला लागेल. मला एक वाक्य तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये करून दाखवा.